नमस्कार मंडळी. आजचा विषय जरा वेगळा आहे. तुम्ही व्हिडिओ तर एन्जॉय कराच, पण त्याचसोबत मी एका आपल्या सबस्क्रायबर मैत्रिणीची छान अशी गोष्ट तुम्हाला सांगते. मला तिचा फोन आला, म्हणाले की मधुराताई, मला तुझी मदत हवी आहे. मला माझ्या आईवडिलांना सपोर्ट करायचं आहे आर्थिकरित्या. त्यांना खूप गरज आहे. वडील थकलेले आहेत, आईचं पण वय झालं आहे, माझं लग्न झालेलं आहे, नवरा समजूतदार आहे, चांगला आहे, पण मला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी त्यांना हेल्प करायची आहे. मी चांगली शिकलेली आहे, तर माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा कॉन्फिडन्स कमी आहे, आत्मविश्वास कमी आहे, कारण खूप गॅप झाली आहे. तर मी काय केलं, मी तिला 2-3 दिवस कंटिन्युअस फोनवर कोचिंग केलं. मी तिला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या, कसं बोलायचं इंटरव्ह्यूमध्ये, कसं करायचं, ड्रेसिंग कसं पाहिजे, तुमचा बायोडेटा वगैरे कसा पाहिजे, असं बरंच बोलून तिला सगळीकडे अप्लाय करायला लावलं. आणि एक 15 ते 20 दिवसात तिला खूप चांगला जॉब लागला. आणि मी तिला म्हटलं की पहिलं पाऊल हे नेहमी असंच असतं, त्याच्यामुळे हळूहळू जसं तू जॉब करायला लागशील, तुझा आत्मविश्वास वाढेल, तर तू स्वतःवर विश्वास ठेव, मेहनतीची तयारी ठेव. आणि आज ती छानपैकी तिच्या आईवडिलांना आर्थिकरित्या सपोर्ट करते, त्यात एक वेगळा आनंद आहे. आणि मला तर असं वाटतं, प्रत्येक मुलीने आपल्या आईवडिलांना, त्यांना गरज असो किंवा नसो, आपण त्यांच्या पाठीशी आहोत हे सतत त्यांना जाणवून दिलं पाहिजे. कारण जसे मुलाचे आईवडील म्हातारे होतात, तसे मुलीचे पण आईवडील म्हातारे होतात. त्यांना पण वय असतं, त्यांच्या पण काही गरजा असतात, इमोशनल नीड्स असतात. तर दोन्हीकडे आपण मायेने सांभाळ केला, त्यांना प्रेमाने बोललो, त्यांना हवं नको काय ते बघितलं, तर ह्याच्यासारखं सुंदर दुसरं काही नाही आहे. आणि प्रत्येक मुलगी, आपल्या आईवडील एवढे शिकवतात आपल्याला, तर आपण काही ना काही स्वतःच्या हिमतीवर केलंच पाहिजे, काहीतरी मेहनत घेतलीच पाहिजे, असं मला वाटतं. आत्मविश्वास कमी पडतो, तर तो कमी का पडतो, तर बेसिकली आपण टचमध्ये नसतो, आपण खूप करिअरमध्ये गॅप होतो, म्हणून आत्मविश्वास कमी पडतो. पण जर का आपण स्वतःला अपग्रेड करत गेलो, तुम्ही लोक जे जे माझे शॉर्ट व्हिडिओज बघतायत, त्यांनी प्लीज आवर्जून माझे लाँग व्हिडिओज बघा, ते ऐका. त्यातनं तुम्हाला खूप सारं शिकायला मिळेल. लाँग व्हिडिओजमधनं तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कॉन्फिडन्स, मॅनरिझम, ह्या प्रत्येक गोष्टी, तुमचा माइंडसेट कसा असायला पाहिजे, ड्रेसिंग कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्या वेगळे विषय मी हाताळले आहेत. गेले 7 वर्ष मी यूट्यूबवर आहे आणि खूप लोकांमध्ये, खूप स्त्रियांमध्ये आमूलाग्र बदल आपल्या व्हिडिओजमुळे झालेला आहे. आणि फक्त भारतातच नाही, तर परदेशात, दुबईमध्ये, लंडनमध्ये, सगळीकडे आपले व्हिडिओज बघितल्या जातात. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही पण हे व्हिडिओज बघा, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि प्रत्येक स्त्रीने जर का ठरवलं ना की मी काहीतरी